चिपळूण तालुक्यातल्या घाणे सायपेस कंपनीच्या या परिसरामध्ये आहोत। आपण अशा प्रकारे बघतोय पोलिसांचा बंदोबस्त आहे, SRP इथे आलेली आहे। नागरिकांचा इथं उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय। परिसरातले नागरिक आहेत प्रचंड त्रासाला कंटाळलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी 221 कामगारांना बडतर्फ केलं होतं आणि उपोषणाला बसले होते। आता 4था दिवस आहे। काय सांगाल एकंदर काय झालं आणि का इथे तुम्ही आलात? आम्ही इथं आलो, काल गाड्या अडवल्या आम्ही, म्हणून त्या महिला मंडळाच्या एसटीतून आल्या, तिथं गेटवर आम्ही अडवलेले। आता 2 कामगार आले, त्यांना म्हटलं तुम्ही ID कार्ड दाखवा, तर त्यांनी एक जण ID कार्ड दाखवत होता, तर त्या साहेबांनी त्याच्या मानाला असं गसुटीला धरून आत पाठवला। दुसरा आला तर तो म्हणतो मी परमनंट आहे। मग म्हटलं तू परमनंट आहेस ना, आता थांब जरा इथं, तर तो थांबाय कबूल नाही, तो उलटा आम्हाला जबाब देऊन गेलाय। मग तुम्ही जर आतमध्ये कंपनी चालू ठेवत असलात, ते 221 जण जी बाहेर उपोषणाला बसलेत ती कशासाठी बसलेत? म्हणजे आम्ही आजारात मरतोय, आज मी कॅन्सरची बाई असून इथं लढायला आले, ह्यांचा काय उपयोग आहे? कशासाठी यांची मॅनेजमेंट आहे? त्याला बाहेर घेऊन या। आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलले ते विरे काय त्यांचा आडनाव मला माहित नाही। 4 दिवस उपोषण सुरू आहे, 4था दिवस सुरू आहे, आज एवढा उद्रेक काय? अरे 4 दिवस झाले। 26 सप्टेंबरला जी कंपनी बंद झाली, मॅनेजमेंटनी इथं उभं राहून सांगितलं। पावसामध्ये आमचे कामगार, आमचे नवरे असतील किंवा आमचे भाऊबंद असतील, पावसामध्ये उभे होते, तरी पण त्यांनी मॅनेजमेंटने आतून काय सांगितली की प्रोडक्शन थांबलंय म्हणून आम्ही कंपनी बंद ठेवलेली आहे। मग प्रोडक्शन थांबलंय ना, कंपनी बंद ठेवलात ना, मग पोरांना काय बोलले की 4 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काय ते निर्णय सांगतो, 4 दिवसात तुम्हाला कामाला घेऊ। 4 दिवस झाले, 4 दिवसामध्ये नाही घेतलं नाही। प्लस काय झालं त्यांचं चालू की लेडीज भरायला लागले, तरी पण आमच्या एवढ्या 221 कामगारांनी काय लक्ष दिलं नाही। जाऊ दे, असू दे, काय चाललंय ते चालू दे। काय इतर आमचे याचे आमदार आले, स्थानिक आमदार वगैरे, तरी पण त्यांनी काय त्याचा हे लक्ष नाही दिलं। आणि एवढं मॅनेजमेंटला जाऊन भेटून पण मॅनेजमेंट ऐकायला तयार नाही, अद्याप हे नाही। म्हणून उपोषणाची विषय आला तरी आम्ही 50 घेतो, 30 घेतो, 20 घेतो, हेच चाललं होतं। आज 30, आज 20, आज 50 अजून झालं। मग 58 कामगार अजून शिल्लक होते। मग आमचं काय म्हणणं होतं की 58 कामगारांना तुम्ही त्यांच्या मान सन्मानाने आतमध्ये घ्या, तरी पण काय ते अजून अद्याप काय ऐकले नाही। हो चाललं होतं ते तिथपर्यंत झालं। उपोषणाची आली, उपोषणाची मॅनेजमेंटला सगळी काय याच्या सकट गेलं, त्यांना कागदपत्री पत्र पोचवले। मग पत्र पोचवले होते ना, कामगारांनी पत्र पोचवले, मग तुम्ही का लेडीजला आतमध्ये घेतलात? तरी पण तुम्ही काम चालू ठेवलात, तुमचं प्रोडक्शन चालू आहे, मग आमच्या कामगारांनी काय बाकीचं करत? ज्यांची केस पडत होती ना, आता आपण जर बघितलं अजून सुद्धा काही महिला आहेत। दादा काय सांगाल, काल आयुक्त आले होते, आयुक्तांनी भेट दिली होती, काय सांगितलं? बघा, काल सुद्धा आयुक्तांचा एक माणूस आला होता, कदम साहेब आले होते। आज सुद्धा जे आयरे साहेब आलेत, आयरे साहेबांशी आमची चर्चा झाली। बेले साहेब होते, आयरे साहेब होते आणि आमचे अबू शेठ होते, सर्व आमचे सन्मानित सर्व कार्यकर्ते होते। आमचा जो विषय होता कालपासून गेली 2 महिन्यांचा एकच विषय त्यांचा जो समोर येतोय की 20 कामगारांना आम्ही कामावर हजर करून घेणार नाही। मग आयरे साहेबांशी ज्यावेळी चर्चा झाली आमची की 20 कामगारांना तुम्ही का आतमध्ये घेणार नाही, याचं कारण आम्हाला द्या, की बाबा त्यांनी दरोडा केला, चोरी केली का तुमचे बॉयलर फोडले। मग आयरे साहेबांनी ज्यावेळी कंपनीशी चर्चा केली मॅनेजमेंटशी, आणि मॅनेजमेंटवर चर्चा करून आयरे साहेब आल्याच्या नंतर फक्त ते एक लिस्ट घेऊन येतात की अमुक माणसं आम्ही घेणार नाही। अहो, त्यांचा दोष काय आहे? हे जर मॅनेजमेंट जर आमच्या समोर येऊन काही सांगत नसेल तर आम्ही करणार काय? काय सांगाल? शांतपणे उपोषण सुरू होतं, 4थ्या दिवशी इथं उद्रेक पाहायला मिळतोय, नक्की काय घडलंय? पहिल्या दिवसापासून जे उपोषण चालू आहे एकदम शांतपणे शासनाच्या धोरणाप्रमाणेच आम्ही चालतोय। पण शासनाच्या धोरणाप्रमाणे जर बघितलं तर आज वास्तविक प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब वास्तविक इथे यायला पाहिजेत। जे काय शासनाच्या धोरणामध्ये जे चाललंय ते पोलीस फक्त चांगला आम्हाला सपोर्ट करतात, सहकार्य करतायत, आणि बाकी कोणी इथं शासकीय अधिकारी आत्तापर्यंत ह्या 4 दिवसामध्ये अजिबात भेट दिलेली नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज मुलांची एवढी परिस्थिती खालावली आहे, सांगू शकत नाही आम्ही त्या 25 मुलांचं काय होईल। त्या 25 मुलांबरोबर त्यांच्या पालकांची पण अवस्था अशी आहे की आज त्यांचा मुलगा 4 दिवस तिथं उपाशी आहे, तर त्यांनाही एखाद्या वेळेस काय घटना घडली तर सर्वस्वी जबाबदार ही मॅनेजमेंट, ही कंपनी आणि मालक राहील आणि शासन राहील। कंपनीच्या गेटवर आलात, नक्की
कंपनीच्या गेटवर आलाय, नक्की काय इथे काय करणार आहेत? आंदोलन करणार की काय? आंदोलन असं काहीच करणार नाही, पण कंपनीत ज्या बाहेरच्या गावातली माणसं सोडून ज्या बाहेरच्या बायका भरलेल्या आहेत त्या कंपनीत, त्या मेन म्हणजे आम्हाला कंपनीत नको आहे. आणि आमची जी 221 माणसं जे उपोषणाला बसलेली आहेत ती तिथं स्वतःचा पोट रिकामा करून आज त्यांची जीवन मरणाचा प्रश्न तिथे 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत आणि हे येऊन स्वतःची पोटं भरून जातात. मग आमच्या पोटांच्या खळग्या कुठे भरायच्या? कोणासाठी झगडतायत ते? आमच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी झगडतायत ते. आणि त्यांना त्यांचा अधिकार आणि त्यांना त्यांच्या हक्कांना मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लढा देणार आणि शेवटपर्यंत लढा देणार. आम्ही असंच थांबणार, आम्ही इथून जाणारच नाही. आज आम्हाला काय तो संध्याकाळ अजून काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी कंपनीच्या गेटवरती या परिसरातल्या आणि गावातल्या महिला आहेत, या ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी उभ्या आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. रवींद्र कोकाडे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.